पुण्यात कॅम्प परिसरात असलेल्या बर्गर किंगनं अमेरिकेच्या बर्गर किंग विरोधातील खटला जिंकलाय। तब्बल 13 वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता। दोन्ही समान नावं असल्यानं हा वाद सुरू होता। 13 वर्ष खटला पुणे कोर्टात चालल्यानंतर पुण्याच्या बर्गर किंग रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल लागला। या निमित्तानं ग्लोबल ब्रँडला पुणेरी दणका बसला अशी चर्चा सध्या आहे। पुण्यात आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाले यांनी। सध्या पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये आहे। पुण्यातलं हे कॅम्प परिसर आणि या कॅम्प परिसरातली वेगवेगळी रेस्टॉरंट्स लोकांच्या खाण्याच्यासाठी म्हणून हौसेची मौजेची ही ठिकाणं ठरलेली आहेत। आणि याच ठिकाणी असलेलं मी सध्या ज्या रेस्टॉरंटमध्ये उभा आहे, हे रेस्टॉरंट ज्या नावाने आहे याच नावावरून मोठा वाद कोर्टात 13 वर्ष चालला। अर्थात ते नाव आहे बर्गर किंग। हे संपूर्ण रेस्टॉरंट गेल्या अनेक दशकांपासून पुण्यात बर्गर किंग नावाने ओळखलं जायचं। पण जेव्हा आंतरराष्ट्रीय चैन असलेलं बर्गर किंग जे आपण अनेक वेळा मॉल म्हणा, एअरपोर्ट्स म्हणा, अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी पाहतो, तिथल्या बर्गर किंगची जी चैन आली, जगभरात वेगवेगळे त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत, चैन आहे मोठी। आत्ता जेव्हा काही वर्षांपूर्वी ते भारतात आले तेव्हा त्यांनी या बर्गर किंगवरती आमचं नाव चोरलं अशा पद्धतीचा दावा केला आणि कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण चाललं। हे प्रकरण आत्ता 13 वर्षांनंतर निकाली निघालं आणि आता हे जे बर्गर किंग अनेक वर्षांपासून पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये सुरू होतं त्यांच्या बाजूने त्याचा निकाल लागला आणि आता अखेर ज्या मूळ नावानं हे रेस्टॉरंट सुरू असायचं तेच पूर्ण नाव त्यांना वापरता येणार आहे। कोर्टात 13 वर्षांनंतर हा खटला संपल्यानंतर स्वाभाविकपणे इथल्या जे मालक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया आपण जर बघितल्या तर त्या आनंदाच्या असल्याचं स्वाभाविकपणे बघायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। फॅन्टॅस्टिक, गुड टेस्ट, गुड प्राइस, एव्हरीथिंग इज फॅन्टॅस्टिक। अगोदर कॅम्प बर्गर म्हणून फेमस होतं, कारण बर्गर किंग हे ते US बर्गर किंग आहेत, त्यांनी केस केली की हे ट्रेडमार्क म्हणून की आमचं हे नाव म्हणजे घेतलंय त्यांनी। तर आता ते ऑफिशियली केस जिंकले आणि आता जे कई दिवसांपासून बर्गर किंग बनून ओळखलं जाए। तो हमने देखा कि ये जजमेंट हमारे लिए भी बड़ा दिन है, बस उसे सेलिब्रेट करने के लिए हम आए हैं यहाँ।